सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, पण मोर्चा निघेल। बरेच नेते आपले खरं तर आतमध्ये आहेत, आज बघितलं असं असतानाही मोर्चा निघणार काय असेल मनसेचे? मराठी माणूस काढेल ना मोर्चा। शेवट मोर्चा कोणासाठी होता? मराठी माणसासाठी होता, आणि सामान्य मराठी माणूस नेतृत्व करेल। या मोर्चाचं नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल, पण मीरा रोड भाईंदर मध्ये मोर्चा निघणार। सुरुवातीला थोडा संभ्रम होता मोर्चावरून, मात्र त्याआधीच पोलिसांनी कारवाई सुरू केली, फलक देखील सगळीकडचे उतरवण्यात आलेले आहेत संपूर्ण मीरा भाईंदर परिसरातले। ही दडपशाहीच आहे ना पोलिसांची। म्हणजे एका ठिकाणी व्यापाऱ्यांना खुली सूट द्यायची, नरेश सुरेश परेश सगळ्यांना खुली सूट द्यायची, आणि मराठी माणसांना आत टाकायचं। भोगतील परिणाम याचे, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। ठीक आहे। खरं तर आपण बघितलं तर यापूर्वी सुद्धा मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली होती। या सगळ्या प्रकारानंतर आता तुमचं पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे? कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणार? बघा, एक पहिली गोष्ट तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते, मग ते दुबे असतील, कुबे असतील, चोबे असतील, ज्या पद्धतीने इथे प्रक्षोभक विधानं करतायत, ह्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत, पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे। आम्ही असल्या कुठल्याही घाणेरड्या कॉन्स्पिरसीला बळी पडणार नाही। हे जे षडयंत्र चाललंय, हे महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे। या षडयंत्राला आम्ही बळी पडणार कशाला? आता ते दुबेला आठवण आली? कोण हे सगळे कुठनं भय्य निर्माण झाले? चॅलेंज देणारे आम्हाला? हे जाणीवपूर्वक बिहार इलेक्शन मध्ये याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे। मला अनेक काल म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहतात ते उत्तर भारतीय असतील, गुजराती असतील, यांचा फोन आला की आमचा या गोष्टीला पाठिंबा नाही, आम्ही या गोष्टीला, हे बाहेरचे लोक आहेत, हे येऊन ते वातावरण खराब करायचा प्रयत्न करतायत, आमची अजिबात अशी इच्छा नाही, अशा पद्धतीचे फोन आले। आणि हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे, म्हणून या प्रकारची भडक वक्तव्य देऊन माती भडकवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होताना दिसतोय। कारवाई व्हावी अशी मागणी कोणावर? हा दुबे आहे कुठे? बिहारला बसून इथे बोलणार महाराष्ट्राबद्दल? त्यांना माहिती आहे इथे लोक राहतात, इथल्या लोकांना त्रास व्हावा, महाराष्ट्राचं वातावरण मराठी विरुद्ध अमराठीत तयार व्हावं आणि त्याचा फायदा येणाऱ्या इलेक्शन मध्ये उचलावा, यासाठी हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र चालू आहे। या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही, हे अतिशय सुस्पष्टपणे सांगतो। यूपी मध्ये देखील अशा प्रकारचं झालेलं की मराठी माणसाला कुठेतरी भोजपुरी बोलावं यासाठी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं नाही, सगळं षडयंत्र आहे, दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे। भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकलेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा हे, पण आम्ही महाराष्ट्र अशांत होऊ देणार नाही। आम्ही महाराष्ट्रात, आम्हाला शांती पाहिजे, आणि असे वाद जर पेटवण्याचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे। आम्हाला धमक्या देताय ना, कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे, मग त्यांना पण जाऊन सांगावं सरकारनी। महाराष्ट्र शांत ठेवण्याची मागणी म्हणजे तशी भूमिका जर तुम्ही घेत आहात, मात्र अमराठी व्यावसायिक असतील किंवा अमराठी जन असतील त्यांना मारहाण केला जाण्याचा आरोप सुद्धा तुमच्यावरच होतो। कोणी केली मारहाण? अनेक जण तसा आरोप करतात। आरोप कोणी करू दे, एक घटना घडली मीरा रोड भाईंदर मध्ये, त्याच्या व्यतिरिक्त काय घटना घडली? आणि ती कशामुळे घडली? मराठीचा अपमान केल्यामुळे घडली। असं काय आम्ही कोणाला ए बाबा तुला मराठी येतं का? नाही येत, मारली कान पड, हे तुला मराठी येतं? नाही येत, मारली कान, असं होत आहे? खोटं नाटा पसरवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होतोय, कारण त्यांना इथे मराठी अमराठी वाद निर्माण करून स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा आहे, ह्याच्यासाठी हे सगळं षडयंत्र चाललंय। बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय महाराष्ट्रात, बस आज मीरा रोड भाईंदरवर। थँक्यू। एक मेळाव्याच्या दिवशी तुमच्या टी शर्टची चर्चा होती, आज पण टी शर्ट आहे। दुबेला अचानक कशी काय आठवण झाली? महाराष्ट्राला अशांत करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा देशपांडेंनी हा आरोप केलेला आहे। हा मोर्चा निघणारच, सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करणार असं देशपांडेंनी म्हटलेलं आहे।